महासागर न्यूज. महासागर न्यूज. 27व्या वर्धापन दिनानिमित्त जमलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पहिल्यांदा अमोल कोल्हेजींनी जो विषय काढला की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मालिका बंद करण्यात आली. 2014 सालापासून जेव्हापासून मोदी सरकार आलं त्याच्यापासून विचारांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार हे सातत्याने करत आलेत. जेव्हा नथुरामाची भूमिका तुम्ही घेतलीत त्याला सर्वात प्रथम विरोध मी केला होता आणि मला त्याचा अभिमान आहे. मला साहेब देखील ओरडले होते की हे तू अशी भूमिका घ्यायला नको होती. मी भूमिका कधी मागे घेत नाही. तुमच्या भूमिकेला माझा विरोध होता आणि राहील. कारण का मी नथुराम बोलतोय हे नाटक अनेक वेळा बंद पाडून लाठ्या काट्या खाऊन त्यांना ठाण्यात न येऊ देता त्यांना कायम बाहेर पाठवण्याचं काम मी केलं. त्याच्यासाठी ते सगळे पवार साहेबांकडे गेले होते. पवार साहेबांनी तेव्हाही सांगितलेलं जितेंद्र ऐकणार नाही. पण साहेब ह्या भूमिकेमध्ये रोहित मोठा माणूस आहे. माझ्या गरीब खानदानातर्फे मी 10 लाखाची देणगी जाहीर करतो. पण मला हसू ह्या गोष्टीचं येतं. हे आता नाना पाटेकरांचं दाखवलं. ते नाना पाटेकर नेहमी अशा स्टाईलमध्ये बोलत असतात. म्हणजे इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर महाराष्ट्र हॅज एव्हर सीन. पण जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा नाना पाटेकर असतात कुठे? ही मालिका बंद पडली आहे. नाना पाटेकरांनी बोलायला पाहिजे ना. अनासपुरेंनी बोलायला पाहिजे. त्या माळीताई आहेत आमच्या प्राजक्ता माळीताई, त्यांनी बोलायला पाहिजे है ना. कारण का मला आठवतं इमर्जन्सीचा काळ, आंधीवर बंदी आली तेव्हा कैफी आझमी, देवानंद ते सगळे उठले आणि इंदिरा गांधी विरुद्ध उभे राहिले. असं आहे की सर्वसामान्य जनांचा आणि चित्रपट सृष्टीचा असा एक जवळचा संबंध असतो. प्रत्येक जण स्वतःला त्या भूमिकेत बघत असतो. आजच्या पिक्चरमध्ये सोडून द्या, पण पूर्वीच्या पिक्चरमध्ये असं व्हायचं की प्रत्येक जण आपल्याला स्वतःला त्या भूमिकेत बघायचा. म्हणजे अमिताभनी एक ढिशुम मारलं की खालनं ढिशुमचे 100 आवाज यायचे. एवढे लोक रममाण व्हायचे त्या ह्याच्यामध्ये भूमिकेमध्ये. पण आजच्याची चित्रपट सृष्टी म्हणजे आपने आम चूसके खाया के काटके खाया. अरे इतकी लाचार फिल्म इंडस्ट्री तर कधी बघितलीच नव्हती यार. म्हणजे अपेक्षा आता कोणाकडनं नाही आहेत. अपेक्षा कोणाकडनंच नाही आहेत. एखादी कुठली तरी कलावंत ती बिचारी दीपिका पाडुकोन बोलली, नंतर तिचं काय झालं ते आपल्याला माहिती, पण बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलं तिने. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, कारण का ज्योतिबा फुलेंमुळेच आज आपल्याला एवढ्या महिला भगिनी इथे दिसत आहेत, एवढ्या शिकलेल्या दिसत आहेत. महाराष्ट्र महिलांमुळे पुढे गेला हे आपण म्हणतो, पण त्याच्यात ज्योतिबांचा मोठा वाटा आहे. आणि त्या भूमिकेमध्ये जर आपले अमोल कोल्हे साहेब येत असतील आणि सरकार त्यांना आडवं जात असेल तर त्या सरकारला आडवं करून महाराष्ट्राची जनता या भूमिकेला पाठिंबा देतं हे दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे. बघा कसा फरक असतो नेतृत्वामध्ये. आज आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये ही चर्चेची गोष्ट आहे की ट्रम्प उठतो आणि म्हणतो मोदी का राज इस्तीफा तो मैं 2 मिनट में लूंगा. आय कॅन जस्ट सॅक मोदी इन 2 मिनिट्स. असं आहे की एक देशाचा अध्यक्ष एका देशाच्या पंतप्रधानावर टीका करतो की मी तुला 2 मिनिटात घरी पाठवू शकतो आणि हा देश शांत राहतो. त्यांचे समर्थक शांत राहतात. मला आजही आठवतंय
की जेव्हा पाकिस्तानचा युद्धाचा काळ होता, पाकिस्तान विरुद्ध युद्ध केलं जाईल अशी वातावरण निर्मिती झाली होती आणि इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या होत्या, तेव्हा निक्सननी इंदिरा गांधींना सांगितलं की यू कॅनॉट टेक दिस डिसिजन ऑफ इंटरफिअरिंग इन पाकिस्तान इंटरनल अफेअर्स. तेव्हा इंदिरा गांधींनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांना सांगितलेलं की मी माझ्या देशाची नेतृत्व करते, लोकांनी मला नेतृत्व दिलेलं आहे, माझ्या बाजूच्या देशामध्ये जर अत्याचार होणार असतील ते थांबवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, पाकिस्तानचे 2 तुकडे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, तुमच्याकडनं अक्कल शिकायला मी इथे आलेली नाही. मला वाटतं असं नेतृत्व हवं ना. काय एप्स्टीन फाईलची कमाल आहे, ट्रम्पच्या हातात काही वेगळी कागदपत्र आहेत, काय आहे काय तो जो उठ सूट मोदींना घाबरवण्याचं काम करतो, तो मोदींना दम देत नाहीये, तो या देशाला दम देतोय. आज आपली देशाची जी परिस्थिती झाली आहे तेलाची, ती केवळ आणि केवळ ट्रम्पमुळे झालेली आहे. आपली इराणची दोस्ती होती ना, इराण हा आपला मित्र देश होता, पण केवळ आपल्याला अमेरिकेच्या बाजूला जायचं म्हणून एक दिवसासाठी आपले मोदी साहेब इस्रायलला गेले. आज इस्रायलने काय केलंय? ज्यांची 1 इंच जमिनीची मालकी नव्हती त्या इस्रायलने पॅलेस्टाईनची सगळी जमीन ताब्यात घेतली. आज गाझा पट्ट्यामध्ये लोकांना जेवायला मिळत नाही, कमीत कमी 20 लाख लोक मारले गेले, त्याच्यातले 2 ते 2.5 लाख लोक वयाच्या 1 वर्षाच्या आतमधली बाळ होती. इतकं निष्ठुर आणि क्रूर जर समाज होणार असेल आणि समाजातनं त्याच्या विरुद्ध आवाज निघणार नसेल तर काय बोलायचं? आज नीटचे पेपर फुटत आहेत, 22 लाख लोकांचे पोरांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत, 11-12 आत्महत्या होत आहेत, आपण शांत आहोत? आवाजच निघत नाहीये. पुण्यामध्ये त्या कुठल्या दारूमुळे, काय दारूमध्ये काहीतरी मिसळलं गेलं आणि 22 लोक मारली गेली. मला आठवतं इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीच्या काळामध्ये एक घोषणा होती, ती घोषणा मला या ठिकाणी परत द्यायची आहे की वारे मोदी तेरा खेल सस्ता बेवडा महंगा तेल. अरे वारे मोदी तेरा खेल सस्ता बेवडा महंगा तेल. आज पेट्रोल गेलं 100च्या वरती, डिझेल गेलं 100च्या वरती, आपल्या दैनंदिन गरजा सगळ्या महाग झाल्यात. अशी एकही वस्तू नाही जी स्वस्त नाही. फक्त कांदा मात्र रासलगावला स्वस्त मिळतो, कारण का शेतकरी मरतोय. आणि तरी जसा रोहित म्हणाला तसा की आपण तरी म्हणतो की आमचं कृषीप्रधान राष्ट्र आहे. कसलं रे कृषीप्रधान? ज्या कृषीमुळे या अर्थव्यवस्थेला ताकद मिळते, कणा आहे, हे राष्ट्र उभं राहतं, ते कृषीप्रधान अर्थव्यवस्था पार धुळीला मिळायला आली आहे. आपली अर्थव्यवस्था धुळीला मिळायला आली आहे. आज आपल्या घरातलं सोनं आपल्याला विकावं लागतं, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि ती पण लपून छपून रिझर्व्ह बँकेने आपलं सोनं विकायला घेतलं. आज संसदेमध्ये घोषणा तर केली ताई तुम्ही लोकांनी की ओबीसीची गणसंख्या कंकणारच. कुठे फॉर्म झालेत घरी, फॉर्म भरायला लोक येत आहेत, त्यात कुठेतरी ओबीसीचे कुठे काय कॉलम बिलम दिसते का तुम्हाला? त्याच्यावर लिहा मी ओबीसी आहे. बीजेपीनी आणि मोदींनी आपल्याला फसवलेलं ओबीसींना. ओबीसींची लोकसंख्या आम्ही मोजणार आणि त्याप्रमाणे ओबीसींना न्याय देणार हे सांगण्याचं काम बिहारच्या इलेक्शनच्या अगोदर केलं गेलं. का तर ओबीसीची सर्वात जास्त लोकसंख्या बिहारमध्ये आहे. बिहारनी जेव्हा स्वतःहून ओबीसीची गणसंख्या केली तेव्हा 68% बिहारमध्ये ओबीसी लोक होते, हे त्यांनी जाहीर करून सांगितलं. जर 68% तिथे असतील तर तिथलं एकूण आपण लोकसंख्या मोजली तर तिथे 95% बहुजन समाज आहे बिहारमध्ये, हे सिद्ध झालं. बहुजनांच्या हातातनं राज्य व्यवस्था काढून घ्यायचं काम ही व्यवस्था करते. आणि म्हणून त्यांनी ओबीसीच्या मुलांनी ओपन मध्ये अर्ज भरू नये ही नवीन पद्धत आणायला सुरुवात केली. खरी तर ती चुकीची आहे. मी ओबीसी मधला आहे, मला 100 पैकी 100 मार्क मिळाले,
आणि जर मी मेरिटमध्येही पहिला असेल तर तुम्ही मला ओपनमधनं का ॲडमिशन देणार नाही? हा माझ्यावरती अन्याय आहे. ही ओबीसी मध्ये आणि ओपनमध्ये भांडणं लावण्याची कामं आहेत. आधी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावली, आता ओबीसी मध्ये आणि ओपनमध्ये भांडणं लावण्याची कामं चालू आहेत. आणि म्हणून आपण रस्त्यावर आलं पाहिजे. नीटच्या माध्यमातून जे काही झालंय त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे. या सरकारचं फेलियर आहे की एवढा मोठा पेपर लीक होतो. हे सरकारमधल्याच कोणाचं तरी काम होतं हे आपण विसरताच कामा नये. महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराला काय बोलावं हे तर मला कळतच नाही. पण मला महाराष्ट्राचा धर्म जे तुम्ही बोललात त्याच्याबद्दल मनात शंका आहे. मराठी माणसं थोडीशी कुठेतरी मला कळतच नाही की तो आक्रमक मराठी माणूस कुठे गेला. मला आजही जेव्हा मी तुलना करतो तेव्हा आठवतं की 65 कोटी रुपये राजीव गांधींनी खाल्ले असं जॉर्ज फर्नांडिस आणि व्ही.पी. सिंग यांनी आरोप केला. किती? 65 कोटी रुपये. आणि अख्खं राजीव गांधींचं सरकार गेलं. इथे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्या टेंडरमध्ये 3000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. तुम्ही हे टेंडर मागे घेता की वी स्टार्ट इन्क्वायरी. आपले अधिकारी जे सुप्रीम कोर्टात होते ते चड्डी ओढत ओढत चड्डी वरती खेचत खेचत खाली पळाले आणि अर्ध्या तासाने आले आणि सांगितलं की आम्ही टेंडर मागे घेतो. तरी महाराष्ट्राला जागेला तयार नाही. महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, देश लुटण्याचं काम चालू आहे आणि तरी आपण शांत बसलो आहोत. ही आग लावावीच लागेल, हे पेटवावंच लागेल. नाही डबगाईला गेलेला देश आपण तर निघून जाऊ, पण आपल्या पिढी म्हणजे आपल्या हातात जो काँग्रेसच्या वारशाने एक समृद्ध देश दिला होता तो समृद्ध देश का बोलले ना साहेब आमचे, ते पण भारतात नाहीत बोलत. अच्छे दिन आएंगे ते भारतात बोलले, पण बुरे दिन आएंगे हे परदेशात जाऊन बोलतात. अरे आम्ही भीक मागणार होते परदेशात तरी नका सांगू. आमच्या घरात येऊन आम्हाला गपचूप सांगा ना, अरे भिका मागाव्या लागणार आहेत. ते कशाला जाऊन बाहेरच्या देशात सांगायचं की अरे भिका मागाव्या लागणार आहेत. आणि ते पण भिका अशा नाही मागत, असे या मिठीत या आणि कानात सांगतात आम्ही भीक मागणे वाले हम. अरे काय चालू आहे या देशात? ते मेलोडी जास्त पर्सनल जाऊ नये कोणाबद्दल. जाऊ दे, मजा करतायत तर करू द्या ना यार. आपल्याला नाही मिळत तर कशाला जळता. त्याच्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मला एवढंच सांगायचं आहे, अभिजित दिपके हा काय माझा मित्र नाही, मी त्याला ओळखतही नाही. पण कुठनं त्यांनी एका क्षणात काँग्रेस जनता पार्टी काढली आहे. खरं तर ते आपण पकडायला आहोत. जे काही मुख्य न्यायाधीश स्वतःच्या खुर्चीवरनं इथल्या तरुण वर्गाला कॉक्रोच म्हणण्याचं पाप केलं, त्या कॉक्रोचची मिशी पकडण्याचं काम बरोबर अभिजित तिपकेने केलं. म्हणजे तो जो मुख्य न्यायाधीश ना तो दररोज संध्याकाळी डोक्याला हात लावत असेल की मी काय केलंय, काय 16 मिलियन काय 25 मिलियन काय त्याला समर्थन मिळालं ते मिळालं. पण जंतर मंतरवरती गोळा झालेली गर्दी हे बरंच काही खुणवून जाते. त्याचं उद्या का परवा पुण्यात आंदोलन आहे आणि तो अराजकीय करतोय. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घ्यायला तयार नाही. मी माझं भाषण संपत नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे उगाच स्टॉप बीपचे देत जाऊ नका. तेव्हा तो पुण्यात जातोय. मी इथनं पुण्यातल्या MPSCच्या पोरांना आव्हान करतो की आंदोलनात सामील व्हा. आणि आज इथे आपण ठराव करूया की नीटचा घोटाळा हा धर्मेंद्र प्रधानचा घोटाळा आहे. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे. ही सभा जाहीरपणाने मागणी करते. सर्वांनी हात उंचावून त्याला पाठिंबा द्या.
तेव्हा ही घोषणा जी आहे, वारे मोदी तेरा खेल सस्ता बेवडा महंगा तेल, ही गल्ली गल्लीत गेली पाहिजे. साहेबांना आठवत असेल साहेब, तुमच्या काळामध्ये मृणाल गोरे यांचं लाटणं आंदोलन, ते थाळी बचाव आंदोलन, ही सगळी आंदोलनं परत एकदा सुरू करावी लागतील. रस्त्यावर यावं लागेल. वक्त बदलता है, वक्त किसी के साथ नहीं रहता है, और ये वक्त की ही कमाल होती है. वक्त बदलेगा, मौका तो सभी को मिलता है. तेव्हा एवढंच बोलतो, ओबीसीची केलेली फसवणूक ओबीसी कधीही माफ करणार नाहीत. हे मोदींनी आणि फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. तुम्ही सेन्ससमध्ये ओबीसींना वगळण्याचं काम केलंय. ओबीसींना निस्तानुभूत येणाऱ्या काळामध्ये त्यांचं रिझर्वेशन काढून केलं जाणार आहे. हे ओबीसींनीही सावधान व्हावं. त्यांच्या DNA मध्ये ओबीसी नाही, त्यांच्या DNA मध्ये फक्त ब्राह्मण्यवाद आहे. हा ब्राह्मण्यवाद हा क्षुद्रांना ठेचण्यासाठीच पैदा झाला होता. ते तुम्हाला मला ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. महासागर न्यूज.